युवा सिक्सर मात्र टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी मात्र त्यांनी निवडली आणि गोलंदाज आपण जर विचार केला तर बीपीजीसी या ठिकाणी आपल्या गोल्फ क्लबचे मेंबर हरजित सिंग बाबरा आणि अंगद सिंग बाबरा आलेले आहेत. त्यांच्या टाळ्या वाजून स्वागत करूया. सर स्टेज वरती या. चला नवीन मॅच. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा, अजून एक धावा ऍड केल्या जातील. 4 धावा. राहुल सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा मात्र फ्रंटफुटला चेंडूला उडवलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळाडू धावत येत आहेत. दुहेरी धावा मात्र अर्चित केल्या जात आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे पण प्रयत्न कुठेतरी फसलाय. 2च धावामध्ये समाधान मात्र मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका ऑनच्या दिशेने. खेळाडू येत आहेत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. इथं मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. मयूर आणि प्रणय. आठ धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. खेळाडू आहेत. पुन्हा एकदा सिंगल धाव मात्र काढली जाते. राहुल यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॉलला लेफ्ट केलंय. अर्थातच सोडलं जात आहे आणि यष्टांच्या मागे पुन्हा एकदा थोडीशी गफलत आपल्याला बघायला भेटली. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. एक एक चुकी बायच्या स्वरूपात मात्र पंच धावा कळवत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर एक मागडं षटक आपण म्हणूया. दुहेरी अंकामध्ये मात्र धावसंख्या पुढे जाते. 10 धावा. बिनगडीबाद 10 धावा. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू. जणू काही चपाट मारलेली आहे का काय असा आवाज मात्र मैदानाच्या आतमध्ये गुंजला. खरं तर चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि एक धाव मात्र काढली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात. धावसंख्या झाली ती 11 धावा. यस डीजे.
धन्यवाद डीजे विलास नील. पाणी विलास नील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मात्र फटका खेळला जातोय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. मिळाल्या 4 धावा. ठोको डीजे. चला मंडल आभारी आहे. मॅडी सर, प्रवीण सर, पुढच्या वसेसाठी तुम्ही तयारी करा. फ्लाईटची तिकीट पकडलेली आहे. जावा आता. पुन्हा एकदा डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. पंच आमच्या जवळ वळतायत. इशारा आला. इट इज अ व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये होती भर. 16 धावा. पुन्हा एकदा बिग हिट आणि दर्जेदार झेल मात्र पकडला जातोय. संपतोय फलंदाजाचा खेळ. डीजे धन्यवाद. मुकाबला मैदान के अंदर शुरू है और जबरदस्त बल्लेबाजी. इस बार भी बढ़िया शॉट. लॉन्ग लेग के बीच में गेंद जाती हुई. जब तक फील्ड करते यहाँ पर बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. स्कोर कार्ड को यहाँ पर थोड़ा सा आगे सरकाया. स्कोर जा पहुंचा है 17 रन. विलास थोड़े से महंगे यहाँ पर साबित होते हुए. 3 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त हुआ है. 17 रन यहाँ पर स्कोर कार्ड के ऊपर अर्चित होते हुए. फिर से एक बार यहाँ पर खड़े खड़े पंच किया. डीप पॉइंट पर वहां पर गेंद जाती हुई. अब देखिए यहाँ पर जब तक फील्ड करते, थ्रो करते, इतना समय दोनों बल्लेबाजों के पास था और 2 रन यहाँ पर मुकम्मल किए. तो स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ 19 रन. 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर जारी है. गेंदबाजी ट्रैक पर विलास. इस बार गेंद हवा में, लेकिन कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं है. अब दूसरे रन की कोशिश यहाँ पर पूरी. 2 रन इस वक्त मुकम्मल हुए. 2 ओवर के खात्मे के बाद स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ 21 रन. अभी भी एक गेंद आना बाकी है विलास की. इस बार अच्छा शॉट. कवर के दिशा में यहाँ पर फील्डिंग करते हुए थोड़ा सा फंबल हमें नजर आया. ऑफ झालाय. भूषण सर, भूषण दादा, भूषण दादा या. दादा का परत कुठं बोलत आहेत. 25 ना 2000. जल्लत तयारी करून या. जय्यत तयारी करून या.
चला नेक्स्ट मैच, क्या बात है भाई, जिस घड़ी का इंतजार हो रहा था, क्वार्टर फाइनल है हाँ भाई, क्वार्टर नहीं आने वाली है, क्वार्टर फाइनल का मैच है। ब्लॅक डायमंड वर्सेस बीपीजीसी स्ट्राइकर्स, या दोन्ही कॅप्टननी हो, क्वार्टर का नाम सुना तो भाई ताकत आ गई। ओह, क्या बात है, जणू काय अक्षय कुमार चेंडू खाली होता का काय। यस डीजे, इथंच आहेत ना, धन्यवाद डीजे। बीपीजीसी स्ट्राइकर कॅप्टन ब्लॅक डायमंड, चला ब्लॅक डायमंडचे कॅप्टन इथं उपस्थित आहेत। बीपीजीसी स्ट्रायकर्स, या नाणेफेकी करून घ्या, क्वार्टर फायनलची लढत आहे। कॉइन मला वाटतं 50-60 रुपये आपले असेच गेलेले आहेत, 10-10चे कॉइन, 5-5चे कॉइन। चला आता स्वतःचे कॅप्टन या कॉइन घेऊन, आता आमचा पॉकेट रिकामा झालाय। खर तर परब सर पुढच्या वर्षी ना तुम्ही एक कॉइन बनवा। आता माझ्याजवळ कॉइन आहे, सोन्याचा आहे, पण तो हरवला तर राजेश गोलंदाजी ट्रॅकवर, धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा। पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू गेला आउट ऑफ द पार्क, मिळाल्या 4-4 डीजे।
चला ब्लॅक डायमंड यांनी मात्र नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय. पहिली क्वार्टर फायनल. सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये 3 गोष्टी ऍक्टिव्हेट आहे. सर्वप्रथम क्रिकेट, दुसरं आहे बैलगाड्या शर्यती आणि तिसरं म्हणजे पाटील नाव सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहे. यस षटकार डीजे. हॅलो हॅलो. अर्जित बाबरा सर कृपया करून स्टेजवर येण्याची कृपा करावी. इथे देव. हा ठीक आहे ठीक आहे. हा परब सर आमच्या गोल्फ क्लबच्या एम्प्लॉईज च्या वतीने परब सर अर्जित सरांचं स्वागत करत आहेत आणि त्याचबरोबर अंगद बाबरा यांचंही स्वागत करीत आहेत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डीजे. हरजीत बाबरा सर, हम आपके दिलों के गहराई से सबसे पहले आपका इस्तकबाल करते हैं, स्वागत करते हैं. आप आए तो इस टूर्नामेंट में बाहर आई. चला फ्री हिटचा इशारा आलाय पंचांचा. एक मोठी धावसंख्या आपण जर विचार केला. कोणी मारलं ते? ओ हो 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 हो, शॉट ऑफ द डे. आडव्या बॅटने चेंडू गेला सीमा रेषा पार. मिळाल्या 6-6-6 डीजे. धन्यवाद डीजे. आजच्या दिवसाची मोठी धाव संख्या. इवो 6 साठी जोरदार तालीम जाऊन द्या. 50 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. 50+, 57, 58 धावा करून जिंकायचं आहे.
हॅलो. आजच्या दिवसाचा एक मोठा डोंगर धावांचा 57 धावा मात्र बनवल्यात आणि 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन धडाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बघायचं आहे आज इतिहास होणार का. पुन्हा एकदा केशव. हो 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 चुम्मा, चेंडूचा चुम्मा केशवने घेतला. डीजे धन्यवाद. खर तर मागील मॅच मध्ये आमच्याजण काही चुका झाल्या त्यांना आम्हाला काय फरक पडत नाही, पण या मॅच मध्ये आम्हाला काय करायचं आहे ते मात्र केशवनी दाखवून दिलेलं आहे. खर तर छोटा तीर घाव करे गंभीर. केशव कोळी पुन्हा एकदा मात्र पदललित दाखवलं होतं फलंदाजांनी. चेंडू फलीचा संपर्क नाही आहे आणि याच दरम्यान आपण जर विचार केला तर दुसऱ्या धावाचा प्रयत्न कुठेतरी फसलाय आणि बायच्या स्वरूपात आपण जर विचार केला तर पंच कळवत आहेत. श्री गणेशा झालाय ग्रीन लॉयन्स. खरं तर तुम्हाला लॉयन बनावं लागेल, चेंडूला चावावं लागेल, चेंडूला फाडावं लागेल आणि चेंडूला धाडावं लागेल सीमारेषा पलीकडे. ओ लो फुलटो चेंडू होता. बॉलर बॅक टू ड्राइव्ह. आता धावबाची संधी निर्माण झालेली आहे का नाही. चला आता जेवणाची वेळ फक्त 15 मिनिटं शिल्लक आहे, तर या तुम्ही जेवणाचा आस्वाद घ्या. पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मनीष पुन्हा एकदा खडे खडे लॉफ्टेडचा फटका. स्वीपरच्या दिशेने चेंडू रवाना झालाय आणि पुन्हा एकदा सिंगल धाव. अर्थातच आपण जर विचार केला तर ओ बिग हिट. कॅच होईल का. आता काय घडलं. खरं तर गाडीमध्ये ब्रेकच नव्हता. गाडी सुसाट मात्र धावत सुटली पुन्हा एक्सप्रेस हायवे मध्ये आणि गाडी पुढे निघून गेली आणि चेंडू मागे राहिला. खरं तर जजमेंट करावं लागतं. धावसंख्येचा विचार केला तर 4 रन. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज दाखल झालेले आहेत. संकेत बॅटर मात्र सज्ज आहेत. आपण जर विचार केला तर समीर. हो समीरने मात्र बिगिट केलाय. सरळ बॅटने सरळ फटका. आता केशव कोहली ऍक्शन मॅन. आता बघायचं धावबाची संधी आणि फलंदाज समीरला माघारी परतावी लागेल. डीजे
धन्यवाद. पुढे सरसावले खेळाडू येतात. ओहो, कुठली चुकी नाहीये. मयूर डीजे. धन्यवाद दादा. आता भूषण दादानी मात्र सकाळी पहिला सामना खेळलाय आणि खरं तर वाट बघतायत की आमची मॅच कधी होणार आहे. खरं तर आता तुमचा वेळ सुद्धा येणार आहे. तुम्हाला सुद्धा सज्ज राहायचं आहे. भूषण दादा अँड कंपनी व्हाईटम व्हाईट. खरं तर भाई दादा हसतायत. भाई दादा असं वाटतं की गेल्या वर्षी मॅच खेळलोय, अजून आमची मॅच आलेली नाहीये. षटकार किंग भाई, फिरकी का जादूगर भूषण, प्राउड ऑफ चेंबूर. अजून कोण आहे का भाई दादा? नाही तर बोलणार दोघांचंच नाव घेतो. क्या बात है, एक ही टीम में बाप बेटा. कोण आहे? तुमच्यासाठी एकच गाणं असेल, हम बाप है तुम्हारे तुम बेटे हो हमारे हमसे डरा करो. चलो मॅच ऑन. एक वेगळी ऍक्शन आहे या गोलंदाजीची. आपण शैलीचा विचार केला तर प्रेमाने धावत येतो आणि प्रेमाने चेंडू हाताळतो आणि फलंदाज पहा फक्त त्यांना बघत बसतो. धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा. 2 विकेट मात्र घेतलेत. हो, खोलवर पद्धतीचा चेंडू. चेंडू फलीचा संपर्क नाहीये. एकतर्फी सामना होणार आहे का काय, हा प्रश्न नक्कीच पडलाय. यस डीजे. बारा बॉल 51, 12 बॉल 51 रन. धन्यवाद डीजे. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज शिवराम. शिवराम नहीं, हम तो कहेंगे जय श्री राम. शिवराम सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वर. 12 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. हो, आता ताकद बघा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. 11 चेंडू 50 धावा, 50 धावा 11 चेंडू. खरं तर थंडी गुलाबी हवा, ज्या हवेची आम्ही वाट बघत होतो. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडूची हाताळणी. पंच आमच्या जवळ वळतात. इशारा आलाय. इट इज अ वाईट बॉल. शिवराम दादा फक्त तुला काय करायचं नाहीये, फक्त 6 चेंडू हाताळायचंय. या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर 57. लो फुलटॉस चेंडू, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फळीचा संपर्क नाहीये. आता या मॅच मध्ये शिक्का मोर्तब करतात खरं तर इवो सिक्सर्स. केशवकडे मात्र चेंडू रवाना झालाय. ओ केशव, म्हणजे असं वाटतंय की काल साखरपुडा झालाय आणि नक्कीच बायकोचा फोन बिन आलाय का काय. कारण पहिल्या मॅच मध्ये चुका आम्ही विसरून गेलेलो आहे, पण या मॅच मध्ये आम्हाला चांगलं करायचं आहे. बेस्ट फिल्डरचा मात्र अवॉर्ड सुद्धा आहे. केशव यांचा प्रयत्न असेल. अरे बापरे, सेकंड फ्लोर वरती बॉल होता. नो चेंडू. बीमार गेंद यानी बीमार गेंद. सातारा यूट्यूब स्पोर्ट्स खरं तर एक चांगला कॅमेरा वर्क, चांगली क्वालिटी. पुन्हा एकदा या टायमाला मात्र फलंदाज पुढे सरसावले. पंचांचा इशारा येणं अजून बाकी आहे. यस, लीगल डिलिव्हरी.
धावसंख्येचा विचार केला तर 8 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू. केशव जात आहेत. बा बॅकअप पहा, केशवचा बॅकअप पहा. काय एनर्जी, काय ऊर्जा. हो, इथं मात्र लेग लान्स केलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला अडवला जातोय आणि इथं मात्र समोरच्या संघाने मात्र इथं हत्यार टाकलेले आहेत. 7 चेंडू 42 धावा. चला एक औपचारिकता असेल. यस चंदू, सबके दिलों के बंधु. आइए नेक्स्ट मैच के लिए आपको कॉमेंट्री करना है. चंदू सर या. अगर माझा आवाज चंदू सरांसोबत अगर पोचत असेल तर या. दुसरे कोणी या, असं काय नाही. दादा या. एक मुभा आहे. अगर तुम्ही बोलले तर माझी गरज लागणार नाहीये. सहा 42 58 16 शो बोला 16 बोला शो शो बोला 16. खर तर फ्रंटफुटला आले. स्वैर मारा. पंच आमच्या जवळ वळतायत. 6 चेंडू 41 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर लंबी लंबी. तुम्ही केशवला किती तुम्ही कन्फ्युज करा, पण ते आज कन्फ्युज होणार नाहीये, कारण दर्जेदार क्षेत्ररक्षण. खरं तर बेस्ट फिल्डर साठी नजरा आहेत केशववरती. चला एक औपचारिकता असेल. राजेश आलेले आहेत. स्विमिंग पूल वाल्यांनी पहिला सामना जिंकला. स्विमिंग पूल आंघोळ पण केले, कपडे पण सुकले, पण अजून मॅच अजून त्यांची कधी होणार आहे तेच कळत नाही आहे. स्विमिंग पूल साफ पण केलाय, त्याच्यामध्ये पाणी पण भरलं, आंघोळ पण केले. बिग हिट. भाई दादा म्हणतात की मला पुन्हा एकदा आंघोळ करायची आहे. भूषण दादानी कमरेवरती हात ठेवलाय, जणू काय विठ्ठल देव तिथं उपस्थित आहे का काय. मार दादा. वाईट चेंडू. बिग हिट. इंडिया गेट मध्ये चेंडू रफू चक्कर झाला. खर तर अशी जागा होती, त्या जागेत गॅप मधनं त्या भोगद्यामधनं चेंडू आरपार झाला, गेला सीमारेच्या पलीकडे. मिळाल्या 4 धावा. नाही सर 4 आहे का? नाही ओके. 22 एक धावलेत. पुन्हा एकदा स्वैर मारा. पंच आज दिवसभर चांगली कसरत पंचांच्या माध्यमातून. खरं तर एवढे वाईट त्यांच्या लाईफ मध्ये त्यांनी दिले नसतील, त्यांच्या करिअर मध्ये. पुन्हा एकदा जणू काय पीटीचा प्लेट चालू आहे काय काय मैदानाच्या आतमध्ये. लोखंडे दादा स्माइल प्लीज. क्या बात है. हरीश दादाची बातच न्यारी आहे. कवर पाहिजे.
शेवटचा बॉल आहे. आता संख्या एवढी आहे. दादाला टेन्शन मध्ये आहे. 24 धावा दादा. 24. माने दादा तुम्हाला खरं तर बॅटिंगचा स्कोर बघायचा आहे. धगधग हृदयाचे ठोके. तुम्हारी नैया गुडगुड 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 अभी बुडबुड बुडबुड. चला नेक्स्ट मॅच या.